सर्व प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. तुमच्या समोर सादर होत आहे होळी नृत्य. या नृत्याला नाव आहे घेर होळी आणि सादर करतात वीर बिरसा मुंडा पथक धुळे.
एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे होळी नृत्यासाठी. मंडळी तुमच्या टाळ्या फार हळूहळू वाजतात राव, असं चालणार नाही. एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. एवढा धमाकेदार नृत्य प्रकार या ठिकाणी तुमच्या समोर सादर केलेला आहे. मी पथक प्रमुखांना विनंती करतो की कृपया त्यांनी 2 मिनिटं दम खायचा. तर मंडळी हा नृत्य प्रकार तुम्हाला सगळ्यांना आवडला का? आवाज कमी येतोय, आवडला की नाही? क्या बात आहे. मग एकदा हात वरती करून जोरदार टाळा वाजवा यार. येऊना बाद. आणि मी नृत्य प्रमुखांना विनंती करतो की कृपया त्यांनी या नृत्य प्रकाराबद्दल माहिती द्यायची आहे. सर्वप्रथम सर्वांना भगवान धरती आबा बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या विनम्र माध्यमाने शुभेच्छा देतो. जय हिंद, जय जोहार, जय आदिवासी. हा जर सदर आमचा आदिवासी पारंपरिक होळी नृत्य आपण गैर होळी नृत्य आम्ही सादर केलं. त्यामध्ये विशेष म्हणजे असं असतं का हा आमचा एक बांबू आम्ही इथं रोपत असतो आणि हा सतत आमचा सलग 5 दिवसाचा आमचा कार्यक्रम असतो. हा साधारणतः फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये आमचा कार्यक्रम होत असतो. त्या कार्यक्रमामध्ये सर्व आपण इथं प्रत्येक वेशभूषा आम्ही इथं केलेली आहेत. मी जे वेशभूषा केलेले याला म्हणतात गेर, म्हणून आमच्या नृत्य पथकाला आम्ही होळी गेर नृत्य असं नाव दिलं. त्यानंतर माझ्यासोबत आहे बुद्या, त्यानंतर बावा आणि हे 2 आहेत ते राय, म्हणून यांना आपण नावाने संबोधित करत असतो. या नृत्याला मागच्या वर्षी आदिवासी सांस्कृतिक महोत्सव नाशिकला प्रथम क्रमांक मिळाला होता आणि या कलाकारांनी मला साथ दिल्याबद्दल मला नाशिकमध्ये प्रथम क्रमांक मिळाला. आणि तो डोल जो वाजवला आहे तो मोजून एकूण 65 किलोचा वजनाचा डोल आहे तो लाकडी. आणि तो माणूस जे आहे तो सतत 5 दिवस त्याला गळ्यात घेऊन वाजत असतो. मित्र मंडळी हो, तुमच्यासमोर त्यांनी आपल्या मांडीवर सतत किती वेळा त्यांनी आपल्या मांडीवर घेऊन वाजवला हा माझा कलाकार आहे. त्याचं नाव आहे लालसिंग मानक्या बिल समाजाचा आहे तो. धन्यवाद मंडळी, तुम्ही मला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. खूप खूप आभारी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांसाठी. राव टाळ्याने वाजल्या की. तर मंडळी आपल्या या आजच्या आदिवासी महोत्सवामधील आजच्या दिवसाचा शेवटचा परफॉर्मन्स आपण या ठिकाणी सादर करणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो पिओ तळोदा, जिल्हा नंदुरबार या ठिकाणून आलेलं संपूर्ण नृत्य पथकाला. त्यांच्या नृत्याचं नाव आहे होळी नृत्य. भांगर पाणी गाव इथून ते आलेले आहेत. पथक प्रमुख आहेत बहादूर सिंग नारायण सिंग पाडवी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संपूर्ण होळी नृत्य सादर करणाऱ्या तळोदा येथील पथकासाठी. हे नृत्य ते होळीच्या दिवसांमध्ये त्याचबरोबर सणाला सादर करतात. या नृत्य लगातार 5 ते 7 दिवसापर्यंत हे नृत्य प्रकार जो आहे तो वेगवेगळ्या गावांना जाऊन तो सादर केला जातो. आनंदाच्या समयी हा नृत्य प्रकार सादर केला जातो. आणि या ठिकाणी असलेल्या संपूर्ण नृत्य पथकाची माहिती आपल्याला बहादूर सिंगजी नृत्य सादरीकरण झाल्यानंतर देतील. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे होळी नृत्य सादर करणाऱ्या भांगरी पाणी गावासाठी, भंगार पाणी गावासाठी. या ठिकाणी तुमच्या समोर सादर होत आहे होळी नृत्य भांगर पाणी गाव.
एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तुमच्यासमोर सादर केलेल्या होळी नृत्याबद्दल. भांगरा पाणी येथून सर्व मंडळी आली होती. आदिवासी महोत्सवामध्ये आलेल्या सर्व मंडळींचं खूप खूप आभार. तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलेले आहात आणि आपल्या आजच्या या सांस्कृतिक नृत्य स्पर्धेमधला आजचा हा शेवटचा परफॉर्मन्स या ठिकाणी सादर झालेला आहे. मला असं वाटतं ना की सगळ्या टीमने इथे खाली एकदा परफॉर्मन्स करा. पथक प्रमुख जे आहेत ना, पथक प्रमुख कुठे आहेत तुमचे? ऐका ना काका, फोटो काढा. फोटो झाला का इथे परफॉर्म करा असं गोल राऊंड करून. सगळेजण तुमच्यासोबत करतील. पर्यंत हे जे आपल्या उद्याच्या सूचना आहे ना त्या देऊन सर्व मंडळींसाठी पथक प्रमुखांसाठी सूचना आहेत. उद्या जे परफॉर्मन्स नृत्य प्रकार सादर केले जाणार आहेत त्या नृत्य प्रकाराची लिस्ट तुमच्यापर्यंत आलेली असेल. तर पथक प्रमुखांनी तुमचा नृत्याचा प्रकार, तुमचं गाव, तुमचं पोस्ट, त्याचबरोबर पथक प्रमुखांचं नाव आणि जो नृत्य प्रकार तुम्ही सादर करणार आहात त्याची 50 ते 100 शब्दांमध्ये माहिती ही तुम्ही येताना सोबत घेऊन या. आणि आल्यानंतरून सुरुवातीला जो हेल्प डेस्क तिथे ठेवलेला आहे तिथे ती माहिती पूर्णपणे जमा करा. सो याची सगळ्यांनी दखल घ्यायची आहे की उद्या येताना तुमची संपूर्ण पथकाची माहिती, नृत्याच्या प्रकाराची माहिती, किती कलाकार त्यामध्ये आहेत, तुमचं मुक्काम पोस्ट, ही संपूर्ण माहिती एका पेपरवरती लिहून तुम्ही ती आणून द्यायची आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे अशी की उद्या सकाळी 8 वाजता आपल्या या जनजातीय गौरव दिवस व आदिवासी सांस्कृतिक महोत्सवानिमित्त रॅली आयोजित करण्यात आलेली आहे. तर सर्व पथक प्रमुखांनी याची दखल घ्यायची आहे की सकाळी 7 वाजता तुमचं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानी तुम्हाला घेण्यासाठी गाडी येईल. त्या गाडीमध्ये सगळ्यांनी बसायचं आणि आपल्याला या रॅलीमध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यायचा आहे. आणि उद्या जी आपली नृत्य स्पर्धा आहे ती दुपारी 4 वाजता तिला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्व नृत्य प्रमुखांनी, सर्व कलाकारांनी संपूर्ण तयारीनिशी 1 तास आधीच म्हणजे 3-3:30लाच तुम्ही या ठिकाणी येऊन थांबा आणि जेणेकरून आपल्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की आजूबाजूला तुमच्या संपूर्ण नंदुरबार परिसरामध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांना याची सूचना द्या की आदिवासी महोत्सवाला सुरुवात झाली आहे. तर सगळ्यांनी येऊन या ठिकाणी असलेल्या सगळे स्टॉलला भेट द्या. यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक जेही तुम्ही वापरत असाल त्याच्यावरती पोस्ट अपलोड करा आदिवासी महोत्सवाची आणि टॅग करा TRTIला. आणि उद्या सकाळी जी रॅली आहे त्या रॅलीमध्ये सगळ्यांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये यायचं आहे. याची सगळ्यांनी दखल घ्यायची आहे की येताना सर्वांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये जायचं आहे. पुन्हा एकदा सूचना करते, सगळ्यांनी नीट ऐका. जे निवासस्थानी असलेले सगळे लोक आहेत त्यांनी उद्या सकाळी 7 वाजता रेडी राहायचंय. 7 वाजता तुम्हाला घ्यायला येतील आणि आपली रॅली सुरुवात होईल तिथून 7 वाजतापासून. सो कोणी उशीर करू नका. सगळ्यांनी आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये रॅलीसाठी तयार राहायचंय सकाळी 7 वाजता. आज 15 तारखेला आपले एकूण 15 जे नृत्य पथक होते सकाळी 3 झाले होते आणि आता आपण 11 केलेले आहे टोटल. तर एक परफॉर्मन्स बहुतेक डबल झालेला आहे. तर आजच्या या सर्व नृत्य सादरीकरणासाठी इथे काही परीक्षक बसलेले आहेत. आम्ही मुद्दामून सुरुवातीला त्यांची ओळख करून दिलेली नाही आहे, पण हे परीक्षक पूर्ण 3 दिवस राहणार आहेत. सो मी वैभवला विनंती करते की त्यांनी फक्त जे परीक्षक आहेत आपले हे नृत्य सादरीकरण होत आहेत त्यांची फक्त ओळख करून द्यायची आहे. आदिवासी विकास विभागाचे माजी सह आयुक्त श्री एकनाथ भालेराव सर या ठिकाणी आपल्याला परीक्षक म्हणून लाभलेत. त्यांच्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. त्याचबरोबर CVC नंदुरबारचे उपसंचालक माननीय श्री दिनेश तिडके सर देखील या ठिकाणी परीक्षक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. त्यांच्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. त्याचबरोबर TRTIच्या संग्रहालय अभिरक्षी माननीय सौ पुष्पलता मडावी मॅम ह्या देखील या ठिकाणी आहेत.
त्यांच्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. आणि या तिन्ही जजेसना विनंती आहे की त्यांनी तिन्ही दिवस आम्हाला हे जे परफॉर्मन्स आहेत त्याचं परीक्षण करून आपण तिसऱ्या दिवशी जो निकाल जाहीर करणार आहोत त्यासाठी पुरेपूर सहकार्य करावं सर. उद्या मी तुमच्यासमोर एक माईक सुद्धा ठेवण्याची आम्ही अरेंजमेंट करू. अरेंजमेंट करतो, जेणेकरून तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न देखील तुम्ही नृत्य प्रकार सादर करणाऱ्या सर्व कलाकारांना विचारू शकतात. तर मंडळी, कुठे जाऊ नका, घरी जा, जेवण करा. उद्या पुन्हा याच ठिकाणी या, कारण की आपला आदिवासी सांस्कृतिक महोत्सव असाच सुरू राहणाऱ्या 3 दिवस यायला विसरू नका. आणि एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, अनुभव आदर्श संस्कृतीचा महोत्सव, आदिवासी कलागुणांचा आदिवासी महोत्सवासाठी उद्या संध्याकाळी 4 वाजता यायला विसरू नका. आणि आजूबाजूतील परिसरातील सर्व नागरिकांना सांगा की स्टॉलमध्ये या, स्टॉल बघा आणि आदिवासी संस्कृती महोत्सवाच्या सगळ्या पोस्ट TRTIला टॅग करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू सो मच. गुड नाईट. बाय बाय. शुभरात्री. शुभरात्री.